श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग, म्हणजेच पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योग, जो अतिशय फायदेशीर आहे आपल्यासाठी सेवा करण्यासाठी. संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि यंदा 18 सप्टेंबर 2025ला आलेला आहे. तर या पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योग, आता पुष्य नक्षत्र म्हटलं तर अर्थात माता लक्ष्मीची सेवा येते, आपल्या गुरूंची सेवा येते. मग आता त्याच संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आता हा जो पुष्य नक्षत्र आहे तर हा गुरुवारी सूर्योदयापासून संध्याकाळी म्हणजे 6:32 असणार आहे. म्हणजेच काय की ज्यांना 24 फुलवातीची 24 दिवसांच्या वातीची सेवा करायची आहे, की जी 12 फुलवातीची सेवा आहे, ज्यांना ती करायची असेल तर त्यांनी नक्कीच या गुरुवारी संध्याकाळी म्हणजे 6:30 पहिल्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता. तर त्याच्यानंतर शुक्रवारी नंतर ज्या काही तुम्हाला त्या सेवा माहिती आहेत आपल्याला, तर ती सेवा कशी करायची असते. पण तरी पण बघा शॉर्टकट सांगते, की कारण बरेच काही लोक आहेत जे नवीन आहेत. तर बघा आपल्याला काय करायचं असतं, तर 12 फुलवातीची सेवा करायची असते, जी पहिल्या दिवशी 1 वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या, असा चढत्या क्रमाने रोज तुम्हाला फुलवाती लावायच्या असतात. आणि फुलवाती आणि बघा जी घरात काही आपलं जे शुद्ध गाईचं तूप असेल तर तो दिवा लावायचा असतो. माता लक्ष्मीसमोर तो दिवा लावून असंच बघा बसायचं नाही आहे, तर त्याच्यावर सेवा करायची असते, तर तिच्यासमोर सेवा करायची असते. तर ते पण सांगते बघा. पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही 1 फुलवात लावत असता, तर 1 वात लावली की 1 फुलवात लावल्यावर अर्थात बघा तूप टाकायचं असतं. तर आपल्याला तर असं नाही की बघा लावलं की झालं, तर तूप टाकायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तूप टाकायचं असतं. आणि या पद्धतीने बघा तुम्ही पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4 वाती, तर असा बघा चढता क्रम. तर 12व्या दिवशी लगातार जर तुम्ही वाती लावल्या तर 12व्या दिवशी 12 वाती येतील, 13व्या दिवशी सुद्धा 12च वाती येतील, 14व्या दिवशी 11 वाती येतील, 15व्या दिवशी 10 वाती येतील. चढता क्रम उतरता क्रम, म्हणजेच की कसं की 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 10व्या दिवशी बघा 10व्या दिवशी माझी 10 वाती येतील, 11व्या दिवशी माझी 11 वाती येतील, 12व्या दिवशी 12 वाती येतील, 13व्या दिवशी माझ्या 12च वाती येतील. तर बघा 14व्या दिवशी माझ्या 11 वाती येतील. बघा चढता क्रम उतरता क्रम. तर त्या पद्धतीने क्रमशः वाती लावायच्या आहेत. आता समजा पहिल्या दिवशी मी 1 वात लावली, तर तूप टाकायचं आहे, तर माझी सेवा होईपर्यंत वात जळेल. तर ती आता बघा ती वात जळेपर्यंत, तर ती वात शांत होईपर्यंत तर दुसरी सेवा तुम्ही बघा करू शकता. तर असं नाही आहे की ती वात लावली की मग एवढीच सेवा करायची नाही, तर आपली ती सेवा झाली आणि बाकीच्या नंतर तुम्ही सेवा करू शकता. तर आता ती लावल्यावर थोडीशी बघा काजळी उरते, मग ती काजळी तुम्ही काढून घ्यायची आहे. नंतर तुम्ही मग दुसऱ्या दिवशी 2 वाती लावू शकता. तर आणि किंवा बघा तुम्ही पंती घ्या, निरंजन घ्या, चांदीचं घ्या, कुठल्याही धातूचं तुम्ही घेऊ शकता. तर चांदीच्या याच्यावरच बघा ती सेवा करतात. तर आता बघा सेवा काय करतात, तर बघा तुम्हाला सांगते. बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा एकदा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित, श्रीसूक्त एकदा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत आपण चढता क्रम आणि उतरता क्रम जेव्हा 1 वातीने सुरुवात करून जेव्हा बघा 1 वात येते, तर तोपर्यंत ही सगळी सेवा करायची आहे. आणि ह्या सगळ्या सेवा करून झाल्यावर जेव्हा जर मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचे आहेत, नंतर सेवा कंटिन्यू करायची आहे. तर बघा आता पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना सोन्याची वगैरे खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यांना आता नवीन मूर्ती वगैरे घ्यायची आहे किंवा कुठला फोटो घ्यायचा आहे, तर नक्कीच तुम्ही या पुष्य नक्षत्रावर खरेदी करू शकता. बघा ह्या पितृपक्षामध्ये ना, तर आपण ज्या काही सेवा केल्या तर त्या अर्थात आपल्या पितरांसाठी केलेल्या आहेत, की माझ्या पितरांना आता समजा माझे सासरे आहेत, माझे आजी आहेत, त्या 7 पिढ्यांपर्यंत असो किंवा 3 पिढ्यांपर्यंत असो, तर सासरचा असो किंवा माहेरचा असो, तर एकतर आपल्याला माहेरचा दोषही असतो आणि सासरचाही दोष असतो. म्हणजेच काय तर महिलांना जास्त प्रमाणात पितृदोष असतो. मग आपले जे काही दिवंगत गेलेले आहेत ते कुठल्या पण युनीमध्ये असेल, तर त्यांचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांच्यासाठी सेवा करत आहे. मग ह्या गुरुवारी बघा म्हणजे उद्या खरं तर पितृपक्षामध्ये ना दत्तसेवा पण महत्त्वाची असते. तर कोणासाठी तर आपल्या पितरांसाठी, मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी. तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला महाराजांची सेवा करणं नाही जमलं, तर नक्कीच या पुष्य नक्षत्रावर महाराजांची सेवा माझ्या पितरांसाठी समजा गुरुवारी किंवा
आता मी ज्या काही तुम्हाला सेवा सांगते तर त्या गुरुवारीच सेवा करा, नाहीतर बघा गुरुवारी सकाळीच, आता ज्यांचे 11 गुरुवार चालू आहे तर तसेच ठेवा. तर ताई मला उद्यापन करायचं आहे, तुम्ही करू शकता, नाहीतर मग तुम्ही बघा नवरात्रीमध्ये पण उद्यापन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा समजा आज गुरुवार आहे, तर आज गुरुपुष्यामृत योग आहे, तर मला सगळ्या सेवा मी ज्या काही सेवा करणार आहे तर त्या माझ्या पितरांना समर्पित आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे. आणि मग तुम्ही अगदी बघा संकल्प करू शकता की महाराज आज माझ्याकडून ज्या काही सेवा घडणार आहेत गुरुवारच्या तर त्या सगळ्या मी माझ्या पितरांसाठी आहे. तर असा संकल्प करावा. आणि बघा गुरुवार आहे आणि अगदीच बघा ज्यांचे 11 गुरुवार चालू आहे तर त्यांनी सुद्धा संकल्प करावा आणि हा गुरुवार माझ्या पितरांसाठी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर संकल्प केला. तुमची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत, तुम्ही 7-7 अध्याय, आता बघा इतक्या लोकांचे पाठ झाले आहेत की एका बैठकीत जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत केलं आणि ती सेवा माझ्या पितरांना समर्पित आहे, नक्कीच 11 माळी जप करा. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर या पद्धतीने जरी तुम्ही 11 माळी केला किंवा 1, 3, 5 माळी केला, पण कोणासाठी? माझ्या पितरांसाठी असं तुम्हाला संकल्प करा. मग तुम्ही बघा त्या दिवशी बघा ज्या काही माझ्या सेवा घडणार आहेत महाराज ती माझ्या पितरांसाठी असणार आहे. मग गुरुचरित्रातला 14वा अध्याय असेल किंवा 18वा अध्याय असेल किंवा ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र जरी तुम्ही 1 माळ किंवा 51 वेळा जरी असं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही सेवा करा आणि फक्त पितरांसाठी असणार आहे. तर तिसरं घोर कष्ट उद्धार स्तोत्रम, आयुष्यात आलेले संकट किंवा जे काही दुःख आहे तर त्याचा उद्धार व्हावा, तर ते नष्ट व्हावं, ज्या त्रासातून तुम्ही जात आहात तर ते नष्ट व्हावे म्हणून आपण घोर कष्ट उद्धार स्तोत्रम पठण करत असतो. पण ही सेवासुद्धा पितरांसाठी आहे. तर माझे पितर कुठलाही युनिट असेल तर त्यांना काही त्रास होत असेल तर ही सेवा मी त्यांच्यासाठी करत आहे. तर आयुष्यभर मला घर मिळावं, माझं लग्न व्हावं, मला गाडी मिळावी, मला भरपूर पैसा मिळावा म्हणून आपण सेवा करत असतो. पण आता नाही, आता फक्त माझ्या पितरांसाठी आहे. जे कुठे असेल तर ते त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे असं तुम्हाला नक्की म्हणायचं आहे. आणि बघा त्यांच्यासाठीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर बघा आता ही सेवा करून झाल्यावर संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर या दिवशी बघा भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. आता 1000 भगवान श्री हरी विष्णूंची 1000 नावे घेऊन जरी तुम्ही एक जरी तुळशीपत्र अर्पण केलं नाही तर विष्णू सहस्त्रनाम जरी ऐकलं किंवा पठण केलं तर मी तर सांगेल तुम्ही पठण करा. पण मी काहीतरी बघा मंत्र स्तोत्र आपण करत असतो ना, तर ते कोणासाठी करत आहे तर हे मी माझ्या पितरांसाठी करत आहे. तर नक्कीच विष्णू सहस्त्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावे घेऊन तुळशीपत्र अर्पण करा आणि बघा त्या नारायणाला प्रार्थना करावी की ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे. आज मी ज्या काही सेवा केल्या आहेत तर ते त्यांना समर्पित आहे आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यांच्या ज्या काही कष्ट आहेत तर ते कमी होऊन दे आणि त्यांनासुद्धा सद्गती प्राप्ती होऊन दे. तर बघा त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे. तर ताई मी माझ्या बाबासाठी करू का, मी माझ्या बहिणीसाठी करू का, आणि जे काही लोक गेलेले आहेत तर बऱ्याच महिलांचे भाऊ गेलेले आहे, कोणाचे आईवडील गेलेले आहेत. आता नुकतेच बघा अगदी ते नुकतेच जरी गेले असेल तरीही तो प्रेतात्मा आहे तर त्यांनाही तो त्रास आहे. तर कोणालाच वाटत नाही की मरावं, पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने स्वीकारायला हवं. तर त्यांच्या नंतरचा तो प्रवास चांगला व्हावा, तर त्यांना जे काही अडचणी आहेत त्या कमी व्हाव्या म्हणून तरी तुम्ही ही सेवा करू शकता आणि त्यांच्यासाठीच सेवा केल्याने भरभरून पुण्य लागणार आहे. तर जेवढं चांगलं आता होत आहे ना तर त्याच्या लाखपटीने चांगलं होणार आहे. जर तुम्ही तुमच्या पितरांसाठी सेवा केली तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी सेवा केलेली आहेत मला माहिती आहे, पण अगदी तुम्ही काही कारणाने नाही शक्य झालं तर आता येणारे 2-3 दिवस आहेत ना तर खरंच खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्ही तेव्हा ही सेवा करू शकता. तर नक्कीच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, तर यात काही शंका नाही. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.